अमरावती ग्रामीण जिल्ह्यात 10/6/2026 रोजी आपण एक गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याचे कलम होते 316(2), 318(4), त्यासोबतच 66(ड) IT ॲक्ट. यामध्ये एक पीडित इसम SP ऑफिसला येऊन त्यांनी अशी माहिती दिली की त्यांच्या बँक अकाउंट, त्यांच्या नावावरचं सिम कार्ड हे काही व्यक्ती घेऊन गेलेले आहेत. त्यांना प्रलोभन देऊन की तुम्हाला महिन्याला आम्ही काही पैसे देऊ याच्या बदल्यात, परंतु त्यानंतर त्या बँक अकाउंटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात व्यवहार होत आहेत. तर अशा तक्रारीवरून आपण त्याची प्राथमिक चौकशी केली आणि थोडं खोल गेल्यानंतर आपल्याला लक्षात आलं की यामध्ये हे जे बँक अकाउंट आणि सिम कार्ड आहेत हे फ्रॉड करण्यासाठी, ऑनलाईन गेमिंगसाठी किंवा जे डिजिटल अरेस्ट वगैरे होतं, सायबर गुन्हेगारांमार्फत याचा वापर होत आहे. आपण तात्काळ गुन्हा दाखल केला आणि त्याच्या तपासामध्ये आपण जे बॅकवर्ड लिंकेज काढले त्यामध्ये आपल्या सायबर पोलीस स्टेशनच्या टीमने अत्यंत उल्लेखनीय कामगिरी करत गोवा येथे जाऊन 11 आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे. आणि हे जे 11 आरोपी होते ते एका प्रायव्हेट अपार्टमेंटमध्ये कॉल सेंटर चालवत होते असं आपण म्हणू शकतो, कारण त्यांच्याकडून आपण जवळपास विविध बँकेचे 64 पासबुक जप्त केलेले आहेत. ATM कार्ड जवळपास 150 ATM कार्ड आपल्याला मिळालेले आहेत. चेकबुक देखील 19 मिळालेले आहेत. सिम कार्ड जवळपास 200 आपल्याला तिथे मिळालेले आहेत त्यांच्याकडे. मोबाईल हँडसेट मिळालेले आहेत 52, लॅपटॉप मिळालेले आहेत 9, टॅबलेट्स मिळालेले आहेत 3. असा एकूण जवळपास 11 लाखाचा मुद्देमाल आपल्याला तिथून मिळाला, म्हणजे डिजिटल ॲसेट, सिम कार्ड आणि बँक पासबुक वगैरे. तर यावरून एक गोष्ट तर स्पष्ट होते आहे की हे रॅकेट नॅशनल रॅकेट दिसून येत आहे. आणि तिथे हे लोक बसून त्या रूममध्ये बसून लॅपटॉपच्या आणि मोबाईलच्या सहाय्याने विविध व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून जे कस्टमर असतात, ऑनलाईन गेमिंगमध्ये पैसे लावत असतील किंवा इतर गोष्टींसाठी पैसे लावत असतील. आपल्याला सर्वांना सायबर फ्रॉड्स माहिती आहेत की 2 तास वर्क फ्रॉम होम करा, आपल्याला पैसे मिळतील. अशा फ्रॉडमधूनही जे पैसे कमावले जातात ते सर्व पैसे या अकाउंट्सवर जात होते. यामध्ये विशेष बाब म्हणजे हे जे विविध बँक अकाउंट्स आणि सिम कार्ड्स आहेत हे मजूर वर्ग किंवा गरीब वर्ग यांच्या नावावर असलेले सिम कार्ड आणि बँक अकाउंट्स आहेत. यांची मोडस एक समजावून सांगतो मी. यांचे हे स्थानिक लेवलला खेड्यांमध्ये काही एजंट पकडतात. ते एजंट गावोगावी जातात, गरीब किंवा मजूर वर्ग यांना ते कन्व्हिन्स करतात की तुम्ही आपल्या नावावर, तुमच्या स्वतःच्या नावावर फक्त बँक अकाउंट ओपन करा, तुमचं सिम कार्ड द्या, आम्ही तुम्हाला महिन्याला काही रेंटल देणार 4,000 5,000 असे. आणि आपल्या तपासात हे देखील निष्पन्न झालेलं आहे. हे जे अकाउंट्स आहेत याला म्यूल अकाउंट्स म्हणतो आपण. या अकाउंट्सवर रेंट देखील देण्यात आलेलं आहे महिन्याचं. तर यामध्ये हे अकाउंट पुढे जाऊन विविध गोष्टींसाठी वापरले जात आहेत. यामध्ये काही नार्को टेररिझम एक कॉन्सेप्ट आहे, म्हणजे NDPS सारख्या ड्रग्स सारख्या माध्यमातून जो पैसा कमवला जातो तो देखील या अकाउंट्सवर जात असतो. तर आपण आता सध्या पहिल्या लेअरचं सर्व क्रॉस चेक करून माहिती काढलेली आहे. आता आपण बँक्सला पत्रव्यवहार करून पुढची जी लेअर आहे की ह्या अकाउंटमधून ते कुठे जात होते त्याची माहिती काढणार आहोत. यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की अमरावतीमधीलच एक आरोपी आहे राकेश कुमार जामनानी. तर इथलं सर्व नेटवर्क तो चालवत होता अशी माहिती आहे. एका महिलेला आपण ताब्यात घेतलं होतं, त्यांच्या मार्फतीने आपल्याला ही सर्व माहिती मिळालेली आहे. आणि गोव्यामध्ये हे जे लोक बोलले होते त्यांच्या देखील संपर्कात हा व्यक्ती होता व्हॉट्सॲप कॉलद्वारे. हे नॉर्मल कॉल करत नाही एकमेकांना. तर आपण त्या अनुषंगाने या फरार आरोपीचा शोध घेत आहोत. ऑलरेडी आपली 2 पथक रवाना झालेली आहेत. सोबतच यामध्ये मला आमची जी टीम आहे, सायबर पोलीस स्टेशनचे इन्चार्ज पोलीस निरीक्षक अशोक लांडे असतील, API सानप, API पुरी, API गुर्जर आणि सोबतच आमचे सर्व अंमलदार यांचे याच्यामध्ये कौतुक करावं असं वाटतं की त्यांनी अतिशय क्लिष्ट गुन्हा आहे. एक अकाउंट चेक करणं, गोव्यापर्यंत पोहोचणं, गोव्यापर्यंत पोहोचून देखील त्यांना बरोबर तिथे रेड हँडेड पकडणं ही खूप अवघड गोष्ट होती, ती त्यांनी केली आहे. आणि आपल्याला इथून पुढे आता त्यांचे जे बॅकवर्ड लिंकेजेस आहेत त्याच्यामध्ये पर्यंत पोहोचण्यासाठी खूप मदत होणार आहे. अजून एक महत्त्वाचा मुद्दा यात मला सर्वसामान्य जनतेला आवाहन करावं असं वाटतं की हा जो म्यूल अकाउंटचा प्रकार आहे खूप मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे. तर
आपण कुणालाही आपले बँक अकाउंट, आपले सिम कार्ड किंवा आपले कुठल्याही प्रकारचे जे निजी जानकारी असते किंवा खाजगी माहिती असते ती कुणालाही रेंटवर देऊ नका. पैशांच्या लोभापायी आपण हे देतो आणि नंतर आपण स्वतःच आरोपी बनतो याच्यात. आता आमच्या या सर्व इन्व्हेस्टिगेशनमध्ये बऱ्याचदा असं देखील होईल की जे अकाउंट वापरलेले आहेत ते अगदी गोरगरीब लोकांचे आहेत, परंतु त्यांच्यावर ट्रान्झॅक्शन झाल्यामुळे ते आमच्यासाठी ते सर्वप्रथम तर आरोपी राहणार आहेत. त्यानंतर मग त्यांचा रोल काय निष्पन्न नाही झाला तर ते नसणार, परंतु हे कुणासोबतही होऊ शकतं. आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासोबतच आम्ही एक सायबरचा हेल्पलाईन नंबर आज रिलीज करत आहोत. आपल्याकडे जिल्ह्यामध्ये कुणीही या गोष्टीचं जर पीडित झाला असेल तर त्यांनी स्वतःहून पुढे यावं, स्वतःहून माहिती द्यावी, जेणेकरून ते आरोपी बनणार नाही ह्यासारख्या गुन्ह्यांमध्ये. त्यांनी जर स्वतःहून आम्हाला माहिती दिली तर आपल्याला याच्यातले खरे जे आरोपी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचता येईल आणि एक प्रभावी कारवाई देखील करता येईल. आपल्या प्रेस नोटमध्ये तो नंबर मेन्शन केला आहे, इथे देखील मेन्शन करतो. 7030006819 हा आमचा हेल्पलाईन नंबर आहे. थँक्यू. आपण प्रश्न विचारू शकता. इथे आपल्याकडे स्थानिक काढण्यात आली ती 34 आहे. यस, आपल्याकडे इथे जे बँक खाती काढली गेलेली आहे, आपले 34 बँक खाती आयडेंटिफाय झालेली आहेत की जे आपली लोकल इथली आहेत, मोर्शी आणि सराउंडिंग एरियाची. आणि त्याच्यामध्ये आता एकाच बँकेचे नाही येते, महाराष्ट्र बँकेचे तर आहेतच, विविध बँक्सची आहे, त्याच्यामध्ये अधिकचे आपला तपास चालू आहे. आतापर्यंत आपण जे अटक केलेले आहेत त्यामध्ये 5 जण जे आहेत ते अमरावतीचे आहेत आणि एक जो फरार व्यक्ती आहे तो आता सध्या तरी इथल्या नेटवर्कचा मास्टर माइंड आहे, तर तो देखील अमरावतीचाच आहे. हा, जामनानी. नहीं, देखिए यहाँ पे ये तो मैंने बोला आपको 5 जो आरोपी है ये अमरावती के हैं. बाकी जो 6 आरोपी है वो अलग अलग राज्यों के हैं, जो अपनी कस्टडी में है, अभी पीसीआर में है, उत्तर प्रदेश के हैं, मध्य प्रदेश के हैं. तो मतलब ये तो अंतरराज्यीय है, ये तो बहुत ही स्पष्ट है इसमें. और भी ये कहीं इन्वॉल्व है क्या, और कहीं पे नेटवर्क चला रहे हैं क्या, या फिर इनको वहां पे बिठाने वाला कौन है, बाकी दूसरे स्टेट के जो लोग हैं उसका भी इन्वेस्टिगेशन जारी है. आतापर्यंत मला विविध तालुक्यातून लोकांचे मेसेज येत आहेत की आमच्याकडे पण अशा प्रकारचे प्रकरण आहेत. त्यामुळेच आज आपण हा हेल्पलाईन नंबर जारी केलेला आहे. जे पण याच्यात पीडित असतील त्यांनी आपल्याला अप्रोच करावं. दुसरी गोष्ट, आपला जो प्रश्न आहे की ते कधीपासून तिथे चालू होतं, आमची जी माहिती आहे प्राथमिक त्याच्यानुसार जवळपास 4 महिन्यापासून तरी ते अपार्टमेंटमध्ये होते आणि ते अपार्टमेंट डेली रेंट बेसिसवर आहे, चांगल्या ठिकाणी आहे. पीजी जे असतं पेइंग गेस्ट त्या टाईपचं आहे. म्हणजे त्यांचं तो पण बॅकअप आहे की सारखं बदलत राहायचं, एका ठिकाणी जास्त वेळ काम करायचं नाही, किंवा अगदी सेफ वाटलं इथे काही कुणाचा आपल्याला त्रास होऊ शकत नाही किंवा कुणाच्या रडारवर येऊ शकत नाही तिथे जास्त काळ थांबायचं. अशा प्रकारची त्यांची मोडस दिसून येते. नाही, सर्व वेगवेगळे 34 लोक आहेत. येस, अगदी महत्वाचा प्रश्न आहे हा. याच्यामध्ये मी आपल्याला जसं सांगितलं, आपण हे ग्राउंड लेवलची जी टीम आहे यांची ही पूर्ण आता अनअर्थ केलेली आहे, ती क्लिअर झाली. त्यांच्या पहिली लेअर जी होती बँक अकाउंट्सची, की हे लोक गेमिंग मधून येणारा, ट्रेडिंग मधून येणारा जो पैसा होता ते एका पहिल्या लेअरमध्ये टाकत होते, त्या पहिल्या लेअर मधून दुसऱ्या लेअरमध्ये जात होते. तर ते आता आपल्या सगळ्या बँक सोबत पत्रव्यवहार झालेले आहेत. ते शक्यता अशी आहे की ते मल्टिपल लेयर्समध्ये गेले असतील आणि सगळ्यात शेवटी आजकालची जी मोडस आहे ते क्रिप्टो करन्सीमध्ये हे कन्वर्ट करतात. एकदा ते क्रिप्टोमध्ये कन्वर्ट झालं म्हणजे इंटरनॅशनल झाला विषय. तर आपली शक्यता तीच आहे, पण येत्या काही दिवसात ते पण क्लिअर होईल की हे
अल्टिमेटली कुठेपर्यंत पोहोचलं. वास्को पोलीस स्टेशनच्या वास्को. बरोबर. आपण आतापर्यंत सगळे हे जे आपल्याला 64 पासबुक मिळालेले आहेत, सर्व अनालिसिस झालेली नाहीये आपली. आपली जी लिमिटेड अनालिसिस झालेली आहे 34, त्याची अमाऊंट आहे ही 6.25 CR. तर हे सगळे अकाउंट जेव्हा आपण क्लिअरली क्रॉस चेक करू, त्यांचे क्रेडिट आणि डेबिटचा जो अंतिम आकडा आहे याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ होईल. यस, आपण फ्रीज केलेलं आहे काही अमाऊंट, पण एक्झॅक्ट अमाऊंट मी आता सांगू शकत नाही. यांचं दुसरी मोडस अशी आहे की हे पहिल्या लेअरचे जे अकाउंट आहेत यांच्यामध्ये जास्त वेळ पैसा ठेवत नाहीये, कारण हे पहिलं टार्गेट असतं. तर याच्यावरनं दुसऱ्या तिसऱ्यामध्ये हे करत असतात. अगदी नगण्य स्वरूपात पहिल्या लेअरमध्ये पैसे आहेत, परंतु आपण मल्टिपल लेअर्स फ्रीज करत आहोत, तर ती फ्रीजची अमाऊंट ही आपली वाढेल याच्यामध्ये. 12 3 आहेत. नाही, आतापर्यंतच्या तपासात आपल्याला हे 15च आलेले आहेत ऑन रेकॉर्ड. आता याच्यामध्ये दुसरा महत्वाचा मुद्दा असेल, पुढची जी लिंक आहे म्हणजे ग्राउंडवरची, हे जे गोरगरीब जनता आहे, मजूर वर्ग आहे, यांना कन्व्हिन्स करण्यासाठी पण यांनी काही एजंट ठेवलेले आहेत. तर आता ते जे एजंट आहेत त्यांना पण हे माहिती असणं अपेक्षित आहे की हे बँक अकाउंट कुठे जाणार आहेत, सिम कार्ड कुठे जाणार आहेत. त्यांना ज्यावेळेस ते या गोरगरीब जनतेला कन्व्हिन्स करत होते त्यावेळेस त्यांचा हेतू क्लिअर होता. स्वतःचं अकाउंट दिलं नाही त्यांनी, कुणाचं तरी अकाउंट काढून दिलेलं आहे. म्हणजे ती जी मधली लिंक आहे ते पण आपले आरोपी बनतील याच्यात पुढे. तर आपले आता जिल्ह्यामधले 3 नाव अजून आयडेंटिफाय झालेले आहेत, ते मी डिस्क्लोज करत नाहीयेत आज तपासाच्या दृष्टीने. आणि वरचा जो लिंक आहे म्हणजे हे लोक जे बसलेले होते यांचा अजून दुसरी एक महत्वाची मोडस अशी आहे की हे व्हॉट्सअप वापरतात. फॉर एक्झाम्पल, यांचा सिम कार्ड आहे, ABC नंबरचं सिम कार्ड आहे. यांच्या नंबरचं सिम कार्ड जे आहे त्या नंबरचं व्हॉट्सअप मी वापरणार. बरोबर, मला नंबर मिळतो, मी त्याचा HDR काढतो, लोकेशन काढतो, यांच्या घरी पोहोचतो. यांचा मोबाईल चेक केल्यानंतर मला समजतं की यांचा व्हॉट्सअप तर ऍक्टिव्हच नाहीये, यांचं व्हॉट्सअपचं दुसरे कुठेतरी चालू आहे. मग ते रेकॉर्डवर येत नाही याच्यामध्ये. एक तर चोरीचा मोबाईल वापरायचा आणि दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवरचं व्हॉट्सअप वापरायचं. तर दिस इज एक्स्ट्रीमली क्रिटिकल थिंग. परंतु आपल्याकडे एक चांगली गोष्ट अशी आहे की इथला लोकल आपल्याला मास्टर माइंड माहिती असल्यामुळे तो आपल्याला नक्कीच या सगळ्या लोकांचे नाव सांगेल कोण कोण आहे. नाही, याच्यामध्ये याला आपण सायबर फ्रॉडच म्हणायला पाहिजे, कारण याच्यामध्ये इम्पर्सोनेशन करण्यात आलेलं आहे. ऍक्च्युली हे अकाउंट जे लोक होते ते वापरतच नाहीयेत, त्यांचं अकाउंट कुणीतरी दुसरं वापरतं यांच्या नावाने. एक तर इम्पर्सोनेशन झालं आणि दुसरी गोष्ट हे की गेमिंगच्या बाबतीत वापरतायत. गेमिंग इज ऑनलाईन प्लॅटफॉर्म. ते सर्व जे पण होतं सायबर होतं. ऑनलाईन प्लॅटफॉर्म किंवा इंटरनेटचा जेव्हा वापर होतो तर इट कम्स ऑन सायबर प्लॅटफॉर्म. तर हे सायबर फ्रॉड कॅटेगरीमध्येच जायला पाहिजे. नाही, याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट मी सांगतो की आपल्याकडे टॅलेंटचे रिसोर्सेस आहेत. आमची जी सायबरची टीम आहे, मी जसं आपले PI असतील, API आणि त्यांच्या टीमचं नाव घेतलं, दे आर ऑलरेडी टॅलेंटेड. त्यांना माहिती आहे की हे डिजिटल गोष्टींचं इन्व्हेस्टिगेशन कसं करायला पाहिजे. इट वॉज जस्ट की त्यांना सफिशियंट वेळ दिला आपण आणि सफिशियंट फ्रीडम दिलं, तर हे सगळं त्यांचीच उपलब्धी आहे. त्यांनी खूप चांगल्या प्रकारे आणि ते सर्व टूल्स पण वापर करत आहेत. आपल्या म्हणजे आपण जनरली म्हणतो ना की लॉ एन्फोर्समेंट एजन्सी ही नेहमी गुन्हेगारांच्या एक पाऊल पुढे असायला पाहिजे, तर आपण हे सगळं करू शकतो. तर त्यांच्याकडे बघून ऍक्च्युली त्यांचं काम बघून असं वाटतं की ते पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. नाही, हे तर तिथे कॉल सेंटरवर मिळालेत आपल्याला. हे तिथं ऑपरेट करत होते सगळ्या गोष्टी. मोबाईलवर कॉल करणं, इकडचे पैसे तिकडे ट्रान्सफर करणं, लॅपटॉपवरती ते वेबसाईट्स हँडल करणं.
त्यांचं राहण्याचा खाण्याचा खर्च हे करायचे, बहुतेक काही 25 ते 30 हजार रुपये पर मंथ मिळत होते त्यांना, फक्त म्हणजे प्रॉफिट, त्याच्यात खर्च काही नाही, सगळा खर्च काढून 25-30. हे ग्रॅज्युएट आहेत का? ते डिजिटली लिटरेट आहेत, एज्युकेशन डिजिटली लिटरेट आहे. जिल्ह्यात घरगुतीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि अमाऊंट खूप आहे. 5 लाख, 2 लाख, 7 लाख, काही 7 मोबाईल काय करतो झाली ती 7 लाखाची घरपुडी डिटेक्ट झालेली आहे, आपल्या ताब्यात आहे आरोपी, रिकव्हरी चालू आहे, रिकव्हर होऊन जाईल ते. बरोबर, राईट. हा मालमत्ते विरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये एक स्लाइट इन्क्रीज आहे. आम्ही दररोजचे जे डेली चेक करतो त्याच्यामध्ये, त्या अनुषंगाने आपल्या ज्या गँग्स आहेत ज्या नेहमी इथे ऍक्टिव्ह असतात, तर त्यांचा आपण मागोवा घेत आहोत. ते बाहेर आहेत, जेलच्या बाहेर आहेत. आमची शक्यता अशी आहे की त्याच लोकांनी केलेलं असावं, जे मागे इथून मागे देखील घरफोड्यांमध्ये किंवा अशा बॅग लिफ्टिंगमध्ये निष्पन्न झालेले आहेत. तर आपली LCBची टीम त्याच्यावर काम करत आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट, आता ह्या अनुषंगाने विषय निघालाच, तर आपण थोडं प्रिव्हेंटिव्ह पोलिसिंगच्या बाबतीत जास्त फोकस करत असल्यामुळे आपण 3-4 आता सध्या इनिशिएटिव्ह सुरू केलेले आहेत. एक तर पहिला इनिशिएटिव्ह आहे, आपण जिओ टॅगिंग बेस्ड पेट्रोलिंग सुरू केलेली आहे. तर व्हॉट इज जिओ टॅगिंग बेस्ड पेट्रोलिंग? त्याच्यामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीत संवेदनशील पॉइंट, संवेदनशील मीन्स कम्युनली संवेदनशील पण असू शकतात ते, किंवा मालमत्तेच्या गुन्ह्यांसंबंधी संवेदनशील असू शकतात, किंवा मग बॉडी ऑफेन्सेसच्या दृष्टीने असे पॉइंट्स निवडले. आणि आपल्या पोलीस स्टेशनच्या टीम तिथे गेल्याशिवाय ते फेच होत नाही. दॅट इज जिओ टॅगिंग. म्हणजे आमची पोलीस स्टेशनची टीम तिथे पोहोचेल, कंपल्सरी 5 मिनिट तिथे थांबतील, तेव्हाच ते मार्क होणार की व्हिजिट झाली. आणि याच्यामध्ये असं नाही आहे की कुणी जाऊन QR कोड कसं असतं की घरी जाऊन मी स्कॅन केला तरी होऊन जातं. दिस इज नॉट लाईक दिस. त्या स्पॉटवर जाणं अनिवार्य आहे. आणि ते मला इथे, आम्हाला ॲडिशनल SP साहेब असतील, मी असेल, आम्हाला इथे मॉनिटर करता येतं की कोण किती वाजता कुठल्या पॉईंटला पोहोचला होता आणि तो तिथे किती वेळ थांबला हे देखील आम्हाला समजतं. तर रात्रीची गस्त जी आहे याच्यामुळे अगदी प्रभावी झालेली आहे. ॲटलिस्ट मी तुम्हाला एवढं सांगू शकतो की आमची गाडी फिरते आणि त्या पॉईंटला व्हिजिट करते. ही एक पहिली गोष्ट झाली. दुसरी गोष्ट, जे दिवसाच्या वेळेस आपण सांगतायत गर्दीची ठिकाणी तिथे अशा प्रकारचे चोरीचे गुन्हे होत असतात. आपल्याकडे आपण मोबाईल सर्व्हिलन्स व्हेकल्स लॉन्च केलेले आहेत. आपण जर बघितलं तर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जे आठवडा बाजार असतात त्याच्यामध्ये कंपल्सरी ती व्हेकल असते डिप्लॉईड. त्याच्यामध्ये CCTV कॅमेराज पण आहे, PA सिस्टम पण आहे. प्रत्येक गर्दीच्या ठिकाणी, जसं दर्यापूरच्या बस स्टँडवर त्या गर्दीच्या वेळेस कंपल्सरी ती व्हेकल तिथे असणारच. हे प्रिव्हेंटिव्हच्या दृष्टीने आपण काही गोष्टी करत आहोत. परंतु रात्रीच्या वेळेस आपण सांगितलं तसं काही ठिकाणी घरपुड्या झालेल्या आहेत आणि सून आपण त्या डिटेक्ट पण करू पॉझिटिव्ह. पोलीस स्टेशन स्तरावर डिटेक्शन आहेत, ते LCB स्तरावर डिटेक्शन नाही आहे. तर ते काम चालू आहे. ते 2 टीमवर, म्हणजे 2 गँग्सवर काम करतायत ते, की जे याच्यामध्ये इन्व्हॉल्व असू शकतात. रिवॉर्ड घोषित करतो आज टीम. 628 आहेत. 31 पोलीस स्टेशन. अजून एक महत्वाचा विषय होता. आता बऱ्याच दिवसापासून तुम्हाला सर्वांना भेटायचं चाललं होतं, मी आलो त्याच्यानंतर आपली ही आता दुसरीच भेट आहे. आपण एक गरुड दृष्टी नावाचा पण उपक्रम सुरू केलेला आहे. एक गरुड दृष्टी नावाचा उपक्रम सुरू केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण काय करत आहोत, बरेच जवळपास 15 दिवसापासून चालू आहे. तर हे सोशल मीडियावर जे आक्षेपार्ह कंटेंट टाकतात, स्पेशली आजकालचे यंगस्टर्स, मग त्याच्यामध्ये बॉलिवूडची डायलॉगबाजी असू शकते, किंवा मग
हातात चाकू घेऊन असू शकतो, तलवार घेऊन केक कापणं असू शकतं. तर या प्रकारचे सोशल मीडियावर व्हिडिओज टाकतात ते, आणि अशाच व्हिडिओजला त्यांना फॉलोअर्स देखील मिळतात. मग याच्यामुळे काय होतंय की एक कॅस्केडिंग इफेक्ट तयार होतोय, की नवीन येणारी जनरेशनलाही असं वाटतं की अशाच कंटेंटमुळे आपल्याला फॉलोअर्स मिळत आहेत. चाकू विकत घ्यायचा कुठून तरी, चाकू दाखवायचा, भाईगिरी दादागिरी अशी बॉलिवूडची डायलॉगबाजी करायची, आणि मग त्याच्यानंतर खरंच काहीतरी क्राईम करायचा. कारण सोशल मीडियावर त्याचं उदात्तीकरण होतंय गुन्हेगारीचं. तर आपण त्या अनुषंगाने हा उपक्रम सुरू केलेला आहे, आणि प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीत याच्या कारवाया होत आहेत. आपण याच्यामध्ये संबंधितांना ज्यांचेही आक्षेपार्ह व्हिडिओ भेटतात त्यांच्यावर गुन्हे दाखल करत आहोत, आणि त्याच्यानंतर ते स्वतःहूनच व्हॉलेंटरी जे मेजर आहेत ते माफी देखील मागत आहेत. तसे व्हिडिओ देखील ते स्वतःच अपील करतायत सगळ्यांना की आमच्यावर कारवाई झालेली आहे, तर कृपया करून कुणी असे व्हिडिओ टाकू नका. ते व्हिडिओ आपल्यापर्यंत मिळाले नसतील, सॅम्पल व्हिडिओ पीटर LCB ते सॅम्पल व्हिडिओज ग्रुपमध्ये टाका, जे यांच्याही लक्षात येईल की आपण कशा प्रकारे कारवाई करतो. गरुड दृष्टी याच्यासाठी की आमचं बारीक लक्ष आहे सोशल मीडियावर. त्यासाठी काही सायबर पेट्रोलिंग साठी काही स्क्वॉड वगैरे तयार केले का? आपले इथं सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल आहे सायबर पोलीस स्टेशनमध्ये, ते तर करतात. पण माझा बेसिकली अप्रोच असा आहे की पोलीस स्टेशनने करणं गरजेचं आहे. कारण पोलीस स्टेशन स्तरावर त्यांना माहिती असतं कुठल्या लोकॅलिटीमध्ये कोण सोशल मीडियावर भाई बनतोय, कोण व्हिडिओ टाकतोय, कुणाला तात्काळ पोलीस स्टेशनला आणून कारवाई करणं गरजेचं आहे. आणि तशाच प्रकारे होत आहेत या सगळ्या कारवाया ज्या आहेत पोलीस स्टेशन करत आहेत. आमची सोशल मीडिया मॉनिटरिंग टीम आहे, ते ॲट मॅक्स काय करतायत, ते आयडेंटिफाय करतायत एखादा व्हिडिओ स्कॅन करताना, आणि तो संबंधित PSO यांना पाठवतोय आम्ही. ते PSO स्वतःच सर्व कारवाई करतायत. ट्रॅकिंगसाठी जी काही यंत्रणा आहे का असं विचार? ट्रॅकिंग म्हणजे याच्यामध्ये ट्रॅकिंगसाठीची जी सोशल मीडियाची यंत्रणा आहे ती आपल्याकडे सेंट्रली आहे, परंतु आमचे जे पोलीस स्टेशन स्तरावर खुफिया आहेत ते ऑलरेडी पोलीस स्टेशन स्तरावरच्या सगळ्या लोकांना फॉलो करत असतात. ते व्हॉट्सअप ग्रुपचे मेंबर्स आहेत, त्यांना जास्त माहिती मिळते अशा व्हिडिओची. आणि त्याच्यामध्ये काय झालं, एक व्हिडिओ बनवल्यामुळे बरेच जण आता स्वतःहून टाकायला लागले. रायव्हल ग्रुप असतातच, तो त्याचा पाठवतो याचा चाकू घेऊन आहे, तो त्याचा पाठवतो याचा तलवार घेऊन आहे. तर असे बरेच आपल्याला त्याच्यामध्ये गुन्हे दाखल करता आले. मागच्या गरुड दृष्टीमध्ये मागच्या आठवड्याचं फिगर आहे 27 गुन्हे दाखल झालेले. त्याच्यामध्ये आपलं चार्जशीट गेलेली आहे आतापर्यंतचा जो तपास झालेला आहे, आणि ती चार्जशीटच होती त्यांची रिपोर्ट. तर ते त्यांनी म्हणजे जो तपास केला आयोगनी, SIDने त्याच्यावर मॉनिटरिंग केलं, सुपरविजन केलं, आणि आता चार्जशीट गेलेली आहे. त्याच्यामध्ये काही फॉरेन्सिक्सचे रिपोर्ट येणं बाकी आहे, तेच आपण सप्लिमेंटरी चार्जशीटमध्ये पाठवणार आहोत. पिता ने ही अपने बच्चे और बहू के नाम पर कार लेके जाते घटना हुई है, क्या बताओगे, क्या पूरा मामला क्या है? नाही, याच्यामध्ये आपण अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा दाखल केलेला आहे. त्यांच्यावर आधीचे पण काही गुन्हे दाखल आहेत. त्यांचा बेसिकली प्रॉपर्टीचा वाद आहे. त्याला अटक देखील केलेला आहे मुख्य आरोपीला. इसमें अटेम्प्ट टू मर्डर का अपराध दाखिल हुआ है, और उनका ऐसे प्राथमिक जानकारी के अनुसार कि उनका प्रॉपर्टी का विवाद है, और इसमें जो मुख्य आरोपी है उसको अरेस्ट भी कर लिया गया है. अभी वहाँ पे शांति है.